ये मम्मी दाजी आलं पाण्यातनं दाजी आलं पहिलं वाला दाजी आलं मम्मी ये मम्मी पाण्यातनं दाजी आलं पहिलं वाला दाजी आलं पहिलं वाले ये मम्मी डॉक्टर डॉक्टर खरं सांगा तुम्ही आम्हाला फसवत होता ना म्हणत होता मी तुमचं डॉक्टर नाही अहो मग हे काय हे नाम्या पटली का तुझी खात्री हाच तो दिवस हाच तो क्षण डॉक्टर खऱ्या अर्थानं गावात आले ये बोल रही है भाई साहब मैं थारा डॉक्टर कौन है हमारा नाम नटवर है नाही तुम्ही नटवर म्हणा नाहीतर डॉक्टर म्हणा तुम्ही आमचं देव माणूसच आहे हा बरं आता तुम्हाला मला देव माणूस म्हणायचं आहे तुम्ही म्हणू शकता मी काय तुम्हाला अडवणार नाही बोला देव माणसाचा विजय असो देव माणसाचा विजय असो देव माणसाचा विजय असो देव माणसाचा विजय असो देव माणसाचा देव माणसाचा विजय असो देव माणसाचा देव माणसाचा देव माणसाचा देव माणसाचा देव माणसाचा ये मम्मी अगं दाजी आलं दाजी कुठं गेली ए धकडा तकडा तकड दाजी आले दाजी मम्मी तुझ्या तोंडाला लागली वळवी लवकर अरे तो कवात आलाय आणि तू आता जागा झालाय सोय मुडद्या येळ उठलं आणि चुपट्यात मुटलं अशी गत आहे तुझी अगं आजी तसं नाही पहिलं जे होतं का नाही ती डुप्लिकेट दाजी होतं जे आता आहेत का नाही ते ओरिजिनल दाजी आहेत ओरिजिनल हा टोन्या काय बडबडतोय सी अगं मम्मी मी खरं बोलतोय ते का नाही नदीत असं दगड घेऊन असं बाहेर आलो आणि ते आपलं पहिलं वाले दाजी आहेत हा डॉक्टरांचा डॉक्टरांचा विजय असो 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 डॉक्टर बघ बरं आहेत का नाही ओरिजिनल आजी बघ जरा बघ अरे मुडद्या तुझा आजा जाताना मला डोळा नाही का देऊन गेला ते मला दिसल ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे ती अरे मी आलं तेव्हा सांगितलं होतं ह्यो मुडदा त्योच आहे म्हणून अगं आजी त्यावेळेस तुमची दाढी अशी मोठी मोठी होती आता अशी बारकी बारकी आणि हे का नाही आपल्या पहिल्या दाजींसारखंच दिसतात म्हणजे तेच आहेत सेम टू सेम आणि त्यांच्या हातात एका एक दगड पण आहे डॉक्टर यो दगड कसलाय अरे मुडद्याने जीव घेतला असेल कोणाचा तरी त्या दगडानं त्याची बायको त्याच्या बरोबर होती कुठे आहे ती हाय का इथं हा तिला तर मारलं नाही ना हे ना ए सर्वाजे काय पण काय बोलतेस डॉक्टरांच्या हातात दगड आहे म्हणल्यावर नक्कीच काहीतरी दैवी असणार आहे साधा सुद्धा दगड नाही ती हो हा अरे मुडद्यानो
माझा ऐका, विचारा त्याला त्याची बायको कुठे आहे ती. मुडद्याने तिचा जीव तर नसेल ना घेतला. आत्या उगाच काय बी बोलू नका. तुम्हाला कितींदा सांगितलं, देवाने तोंड दिलंय त्याचा चांगला वापर करा. डॉक्टर, तुम्हीच सांगा समद्यांना, ती तुमची बायको कुठे गेली? वो गई. आज सुबह ही अपने गांव चली गई. मुझे भी अपने साथ लेके जाने वाली थी. फिर हमारे गुरु ने मने अठे रोक लिया. पण तुम्हाला तुमचे गुरु भेटले कुठं? नाही, तुम्ही तर असे पाण्यातून वर आला ना. हमारी घराड़ी आज राजस्थान जाने वाली थी. मारे को बोली, अगर हमारे साथ नहीं आओगे तो थारे साथ हमेशा के लिए रिश्ता तोड़ दूंगी. मैंने उसे रोकने की कोशिश की. इतने में नदी से एक आवाज आई, नटवर, तिला जाऊ दे. तू माझ्याकडे ये. मैंने नदी की तरफ देखा, एक रोशनी आई और मैं कब नदी की गहराई में गया मुझे पता ही नहीं चला. पानी में गया, सामने देखा. जब सामने देखा तब काय झालं डॉक्टर? मारे गुरुजी इस पत्थर पे बैठे थे. मारे को पास बुलाया. मारे को बोले, नटवर बेटा, तुला या गावची सेवा करायची आहे, तू इथेच थांब. असं हे अर्धवट काम सोडून नको जाऊस. और उन्होंने मारे को आशीर्वाद दिया और आशीर्वाद के रूप में ये पत्थर थमा दिया. ह्यो दगड डॉक्टरांच्या हातात आहे म्हटल्यावर काहीतरी दिव्य दैवी असणार. गुरूंचा आशीर्वाद आहे. गुरुजी, आता आमच्या देवस्थाला कायम गावातच राहू द्या. या टायमाला मीच सरपंच होऊन दे. अहो तुम्ही सरपंच आहे ना जगात. सॉरी पुढच्या टायमाला मीच सरपंच होऊन दे. देवा, या वाड्यावरचं समद कर्ज फेटू दे, भरपूर पैसा येऊ दे, सुख शांती लाभू दे, भरभराट होऊ दे. अरे देवा, रोज कुणी ना कुणी तरी मला 20 रुपये देऊ दे रे देवा. मला गुरूंच्या नावानं सांग बरं. गुरूंच्या नावानं सांग बरं. गुरूंच्या नावानं सांग बरं. गुरूंच्या नावानं सांग बरं. आजपासून एक नवा खेळ सुरू. देवा, आज कुठे एवढ्या दिवसांनी खरंच पावलास बाबा. आज कुठं आमच्या डॉक्टरांना तू परत पाठवल्यासारखं वाटतंय. त्यात ती बया बी गेली. आता माझ्या जीवाला कसलाच घोर राहिला नाही बघ. मम्मी ऐक ना माझं, असं कोणावर पण विश्वास ठेवून लगेच त्यांना वाड्यात नको ठेवत जाऊ. अगं डिंपल, ते कुणी पण नाहीत.
डॉक्टर आहेत डॉक्टर, आपलं डॉक्टर. अगं बघ जरा त्यांच्याकडं, अजून बी खात्री पटन झाली होय तुझी. आता कसं सांगू तुला, ती डॉक्टरच आहेत म्हणून तर ती इथं नकोयत मला. पण मम्मी, मला ना त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही. आणि त्यांची कोणती निघून गेलेली बायको ना तिच्यावर पण नाही, कारण त्यांनीच तिला काय नाही. अगं पण मम्मी ऐक ना. अगं पण मम्मी कधीतरी माझं ऐकत जा ना. का त्या माणसाच्या मागे लागलाय तुम्ही? कारण ती डॉक्टरच आहेत आणि आता ती कायमच आपल्या वाड्यातच राहणार. कळलं तुला? मी अजिबात राहून देणार नाही. मला नको ते इथं. ऐक की माझं, कधीतरी माझं ऐकत जा. या बया, यांच्या शर्टवर रक्ताचं डाग. कुठं धड पडले कोणास ठाऊक परत. आव इकडे या. अहो काय व एवढं रगत इस्तवर लागलंय तुम्हाला आणि बोलला नाहीत मला. मला रगात इस्तपर्यंत लागले. अरे देवा, अहो कुठं लागलंय पडदिशी सांगा, म्हणजे डॉक्टरांना दाखवाय बरं. आता मला काय माहिती, तूच म्हणली ना मला लागले. उठा तुम्ही, बघू मला. तुम्हाला तर लागल्यासारखं दिसून झालंय, पण शर्टावर तर रक्ताचा डाग आहे. आता रक्ताचा डाग जाणार का? बाबू दादा, जरा मदत करा ना या. वहिनी, आला एकला गेला एकला, माती झाली माती. चांगलं घासून दुपटून काढाय पाहिजे. आता कुठं चाललात? देवळात. मी सलोनीचा खून केलाय याचा कुठलाच पुरावा मला मागे ठेवायचा नाहीये. काहीही करून या शर्टाचं काहीतरी केलंच पाहिजे. मम्मीकडे काय काम आहे डॉक्टरांचं? त्या पप्पांच्या शर्टावर लागलेल्या रक्ताच्या डागाशी यांचा तर काही संबंध नाही ना? डॉक्टर, तुम्ही काय पाहिजे का तुम्हाला? वो डॉक्टर बोला की. मारे को चाय चाहिए. चहा होय? आता डिंपल सांगते. डिंपल इकडे. ओ नाजी ना, आप बनाओ. आप अच्छी चाय बनाते हो. तुम्ही बनवा चहा. या बया, आल्यापासून पहिल्यांदा स्वतःहून काहीतरी मागितले बघा. आता करून आणते. हा, डिंपल हे बघ, मी चहा करते तर तू एक काम कर, घरातल्या चादरी वाकडा समद भिजून टाक, हातासरशी धुवून टाकते. अगं पण ते पप्पांच्या शर्टावर रक्ताचा डाग लागले, त्याचं काय करू? लई प्रश्न विचारती बघ. काही काम करायला नको. चल, काही काम पडल्यात आपल्याला. चल चल चल. ह्याचं दळण गेले, ह्याचं माळला अपशकुनी पायाचा सारखा का माझं वाट देतो मुर्दा कुणाच ठाऊक. आज खऱ्या अर्थानं डॉक्टर आपल्या गावात आले तर नाही, म्हणजे ती तर आहेतच, पण त्यांच्याबरोबर आज काय त्यांच्या गुरुचा आशीर्वाद बी आहे. हा, बजा, तू चिडणार नसेल तर एक विचारू. म्हणजे ते डॉक्टरांचे गुरु आहे की नाही, ते खरंच नदीच्या तळात जाऊन बसले होते का दगडावर? हा मग डॉक्टर काय खोटं बोलतात रे माकडा? नाही तसं नाही, म्हणजे एवढ्या थंडीचं आणि ते पण नदीच्या तळात जाऊन. म्हणजे आपल्या गावात केवढी जागा आहे, हा? नदीच्या काठावर बसले असते, देवळात बसले असते. मी आता ऐकलंय ते गुरु बिरू लोक असतात ना, ते पाण्यावर असे तरंगतात. बरोबर आहे नाम्याच. तुम्हाला काय म्हणायचं आहे? डॉक्टर आपलं हे करतात होय? हे करतात? हे म्हणजे अरे हे म्हणजे आपलं डॉक्टर खोटं बोलतात असं म्हणायचं यासनी. काय कोण बोलले डॉक्टर खोटं बोलतात? आधीच सांगून ठेवतोय, जर का बोललं का नाही डॉक्टर खोटं बोलतायत तर एकेकाची जीभ हा सोडून घेईन.
थोबडात बाबळीचं काटा घालीन दाबण्याने शेवून टाकीन एका बुकीताच. माझा तर विश्वास आहे बरं का डॉक्टरांचा. माझा पण आहे विश्वास डॉक्टरांवर. आणि माझा तर सगळा विश्वास आहे. माझा पण आहे विश्वास, पण आता ते एवढे मोठे डॉक्टर आणि हे गुरु बिरू म्हणजे माझ्या डोसक्यात नाही बसत. एवढ्या झेंझ्या वाढवून ठेवलेस ना डोक्यावर, म्हणून तुझ्या डोक्यात शिरत नाही काय ते. त्या शिरत मला सांग की. अरे डॉक्टर आपले देव माणूस आहे, देव माणूस. ते काय बी करू शकतात. हा अरे विज्ञान आणि अध्यात्म ह्याचा संगम म्हणजे डॉक्टर आहे. जिथं आपलं विज्ञान संपतं का नाही, तिथं डॉक्टरांचा अध्यात्म सुरू होतोय. सांगायला लागलाय तो मला. हा डॉक्टरांनी जर मला आणलं का नाही, तर तुझा बंद पडलेला मॉल आहे का नाही, कधी बी उभा करत्याल. पण मी सांगेन नका करू म्हणून. सरपंच कुठे आहे सरपंच? अरे मी तुझ्या समोरच उभा आहे, तू नीट उभा राहा. इकडं माझ्याकडे बघा, माझ्याकडे. अरे तुझ्याकडेच बघतोय. तुम्ही गावचा विकास करणार आहे का नाही? किती दिवस असं चालणार? गावात एखादा चांगला फार बांधा की. नाही नाही नाही, बार नको, टाकी बांधा. हे अगदी बरोबर बोला. गावात लईच पाण्याची मारामार आहे. पाण्याची नाही हो, दारूची टाकी बांधा, दारूची. म्हणजे काय होईल, असं नळाला डायरेक्ट ग्लास लावता येईल. कटाळा आलाय गावकऱ्यांकडे 20 रुपये मागून. कुठल्याच गावकऱ्याचे दानच नाही हो 20 रुपये द्यायचे मला. अरे त्याच्यापेक्षा दारू सोडलीस तर. सरपंच तुम्ही आहे का नाही, टेन्शनच घेऊ नका. आता डॉक्टरच का नाही गावात म्हटल्यावर ह्यांची दारू कशी पाठदिशी सुटते बघा. आता आता सगळं चांगलं होईल. सगळं कायापलटच होऊन जाईल बघा गावाचा. ए इंचा, आज माझ्याकडनं सगळ्यांनी पान फ्री, एकदम मसाला पान दे, एक नंबरी. त्याचे पैसे मी देतो या का बुकी त्याचा. लगा हे झालं की लगेच हे होत आहे होय, असं ह्याच्यात नाही या की. काय ह्याच्यात नाही यावं म्हणजे? अहो सरपंच, ते आपलं हे असतंय ना. हा हा हा, म्हणजे फुकट मिळालं की लगेच प्रकट होत आहे होय. अहो एका काने या की, जावा जागेवर. ए राम्या माकडा, अरे कुठं हरवलायस? अरे बजा, ती डॉक्टरांची बायको परत आली आणि त्यांना परत घेऊन गेली तर ती पुढे जाऊन तयारी करत असेल डॉक्टरांना घेऊन जायची. व्हायला का? मला बी तसंच वाटतंय. नाही नाही नाही, आता काय बी झालं तरी डॉक्टरांना आपण एकटं नाही सोडलं पाहिजे. ती बाई कधी बी डॉक्टरांना गावात बाहेर घेऊन जाईल. नाही नाही नाही, आपण डॉक्टरांना एकटं सोडायचं नाही म्हणजे नाही. चल आपण वाड्या जाऊ, चल. अरे अरे ह्याचे हे देऊन जा की. अरे ठेव की मांडून, देतो नंतर. चल. अरे काही केलं जातच नाही येत. शर्ट ओलाय त्यामुळे जाळूनही टाकता येणार नाही. या शर्टची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे. डॉक्टर, डॉक्टर, हो डॉक्टर, अहो कुठं आहे तुम्ही डॉक्टर? एक आले तिकडे. यांनी जर हे बघितलं तर सगळं संपलं. खम्मागणी, कुठं आहे तुम्ही डॉक्टर? हे काय करताय? आम्ही किती घाबरलो होतो. आम्हाला वाटलं तुमची बायको तुम्हाला परत घेऊन गेले काय. नाजी ना, वो वापस आठे ना आएगी. वो हमारे से रोटी है. हमारे से रिश्ता हमेशा के लिए तोड़ के चली गई है. नाही नाही नाही, पण ईशाची परीक्षाच नको ना. आता काय झालं तरी तुम्हाला आम्हाला गमवायचं नाही. त्यामुळे तुम्हाला एकटं बी सोडायचं नाही. चला तुम्ही आमच्याबरोबर चला. आप जाओ, मैं आता हूँ. का तुमचं काय काम आहे का इथं? नाही असेल तर आम्हाला सांगा ना, आम्ही करतो. काय रे बजा? हा मग करून टाक तू पाठदेशी एका बकेतच. ना असं काम म्हणजे हे नाहीये. नाही ना काय काम? मग चला की वाड्यात. बरं बरं, आमच्यासाठी राहिलं. अहो गुरुंसाठी तरी चला की. हा चला चला चला.